अफजल खानाने आपल्या 63 बायकांना एका रात्री का मारून टाकलं. ही गोष्ट आहे त्या भयंकर रात्रीची, जेव्हा कर्नाटकच्या विजापूर मध्ये 63 स्त्रियांच्या किंकाळ्या अंधारात घुमत होत्या, पण ऐकणारं कोणी नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली, तेव्हा मराठे ताकदीने पुढे जाऊ लागले. आदिलशाहीचे किल्ले महाराजांच्या ताब्यात येत होते आणि सह्याद्रीच्या डोंगर दर्यात शिवाजी महाराज हे नाव भीतीचं कारण बनलं होतं. हे पाहून विजापूरचा सुलतान आणि त्याची आई घाबरले. त्यांना वाटलं आताच काही केलं नाही तर मराठ्यांना थांबवणं कठीण होईल. दरबारात घोषणा झाली, शिवाजी महाराजांना संपवण्याची जबाबदारी कोण घेणार. तेव्हा पुढे आला आदिलशाहीतील सर्वात शक्तिशाली सरदार अफजल खान. अफजल खानाची एक सवय होती, कोणतीही मोहीम हाती घेण्यापूर्वी तो ज्योतिषाकडे नक्की जात असे. यावेळी ज्योतिषाने त्याला सांगितले, या मोहिमेत तुझ्या जीवाला धोका आहे, तू कदाचित परत येणार नाहीस. हे ऐकून अफजल खान हादरून गेला. त्याच्या मनात भीती निर्माण झाली. अफजल खान विचार करू लागला,